मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2019च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. दिल्लीतील बेनामी संपत्तीवर आदेश जारी केले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली जाईल. संबंधित कारवाई 7 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. आयकर विभागाने अजित पवार यांच्या विविध मालमत्तेवर छापा टाकले होते. या कारवाईत अजित पवार यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या कारवाईविरोधात पवार कुटुंबांनी कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार कुटुंब यावर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. तर ही होती मित्रांनो अजित पवार यांच्याबद्दल थोडक्यात अशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.